विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीला चांगला स्कोर का होत नाही? मुलांना काय प्रॉब्लेम आहे नक्की? अभ्यास तर सगळेच करतात. 2-2 वाजेपर्यंत जागून अभ्यास करणारी मुलं आहेत. मग चांगला स्कोर का होत नाहीये? रिझन सांगू का तुम्हाला? तुम्हाला माहितीच नाहीये की सीईटीचा पेपर हा फिक्स आहे. मी क्लिअरली सांगतो, लक्षात घ्या, पेपर हा फिक्स असतोच. मग तो फिजिक्सचा असू दे, केमिस्ट्री असू दे, तर मॅथ्स असू दे. गेले 15 दिवस आपण इंटिग्रेशन लाईव्ह घेतलंय. मी बघितलंय. टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम ॲज इट इज येणार. पण त्यासाठी टेक्स्टबुक सोडवावं लागणार. बरोबर आहे. मग मॅथ्स अवघड आहे, ठीक आहे. फिजिक्सचे आमचे फॉर्म्युलेच होत नाही. पण फिजिक्स पण अवघड आहे, मान्य करतो. पण केमिस्ट्रीचं काय? लाईन टू लाईन क्वेश्चन असणार आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, मी आज मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, रोज आपण 9:30 वाजता लाईव्ह घेतोय रात्री, बरं का, लक्षात घ्या. जर तुम्हाला लाईव्ह बघायला झालं नाही, तर पुन्हा तुम्ही बघता हे पण मला माहिती आहे, लक्षात घ्या. मग आजच्या लाईव्हमध्ये मी काय बघितलं बघा. जेव्हा मी स्लाइड्स तयार करतोय ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो बरं का. मी एवढे क्वेशन्स आज घेणार आहे बरं का, रिएक्शन्स घेणार आहे, रिएक्शन्स. तुम्ही लाईव्ह सेशन जॉइन कराच आज 9:30 वाजता. नीट बघा. 2025 20 एप्रिल शिफ्ट 2 ला प्रश्न आलाय. आयडेंटिफाय द नेम ऑफ द रिएक्शन फॉर अ रिल हलाइड विथ अल्किल हलाइड आणि सोडियम मेटल. इथे अरिल हलाइड विथ अल्किल हलाइड सोडियम मेटल. हे ब्रोमो इथेन म्हणजे अल्किल हलाइड आहे. ब्रोमो बेन्झीन म्हणजे अरिल हलाइड आहे. सेम क्वेश्चन आहे. इथं बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिटिंग रिएक्शन. अरे हीच फिटिंग रिएक्शन आहे. तुमच्या ध्यानात आलं का बघा, मी तुम्हाला सांगतो. आणि इथं पण तेच आहे. बायफिनिल फिटिंगच रिएक्शन आणि या खालच्या वुड्स फिटिंग असतील. कन्सेप्ट तीच आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? आणखीन तुम्हाला दाखवतो, लक्षात घ्या. अगदी व्यवस्थित तुम्हाला दाखवतो. खूप प्रश्न घेणार आहे. आज 9:30 वाजता जॉइन व्हाच बरं का. 2024 दिसतंय तुम्हाला. 16 मे शिफ्ट 2 चा प्रश्न आहे. व्हॉट इस द मेजर प्रॉडक्ट ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड इज हीटेड विथ सिल्वर फ्लोराइड? ओके, सिल्वर फ्लोराइड एजीएफ. एजीएफ लक्षात घ्या. ओके. बरं, इथं काय विचारलंय? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. इथं कोण आहे? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. हीटेड विथ सिल्वर फ्लोराइड. इथं कोण आहे? सिल्वर फ्लोराइड. बरोबर आहे. हा 24 चा प्रश्न आहे, हा 25 चा. झाला का नाही रिपीट? आता आपल्या क्रॅश कोर्समध्ये जेवढे प्रश्न घेतले त्यातलेच 26 मध्ये येणार, मी तुम्हाला अगोदरच सांगतोय. इथं मी ज्या रिएक्शन घेणार आहे हेच तुम्हाला येणार आहे, लक्षात घ्या. हेच येणार आहे. ओके. लक्षात आलं तुमच्या मी काय सांगतो ते? आता ऐका. मला मेनली काय सांगायचंय, जरा प्लीज ऑप्शन चेक करा. ऑप्शन डी कोण आहे? 2 फ्लोरोब्युटेन. ऑप्शन डी कोण आहे? 2 फ्लोरोब्युटेन. ऑप्शन बी कोण आहे? 2 फ्लोरो 2 मिथिल प्रोपेन. हे ऑप्शन सुद्धा चेंज नाही आहेत. ऑप्शन सुद्धा चेंज नाहीत. सेम म्हणजे तुम्हाला सांगतो, तो डाटा फिक्स आहे. त्यातलेच क्वेशन सॉफ्टवेअर थ्रू सिलेक्ट केले जाणार आहेत आणि तेच येणार आहेत. मग करा ना, करा तुम्ही हे करा. पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा माझ्याबरोबर. तुम्ही ॲट एनी कॉस्ट आजचं लाईव्ह जॉइन करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, हा पण प्रश्न बघा. केसीएन, केसीएन, CH3I इथं CH3Br एवढाच फरक आहे. पण तुम्हाला सांगू का गंमत? हे सोडियम आणि इथेनॉल म्हणजे ही मेंडिस रिडक्शन ॲक्चुअली अमाईन टॉपिक आहे, लक्षात घ्या. पण इथं परीक्षेत मी घेतलाय. आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहे, लक्षात घ्या. आजच्या लेक्चरला मी नुसत्या रिएक्शन घेणार नाहीये. रिएक्शन घेत असताना मी मी तुम्हाला सांगतो क्लिअरली, मी विलियमसन सिंथेसिस डिटेल घेणार आहे. वुड्स वुड्स फिटिक फिटिक पण डिटेल घेणार आहे. रिएक्शन्स अल्किल सगळ्या घेणार आहे. त्याचबरोबर हा चार्ट एक्सप्लेन करायचा आहे. त्याच्याबरोबर सँड मेयर्स रिएक्शन आहे. त्याच्याबरोबर अगोदरचे भरपूर प्रिपरेशन रिएक्शन्स आहेत. मग मला तुम्हाला विचारायचं आहे, एवढं घेणार आहे, इतके प्रश्न मी घेणार आहे. मग लाईव्ह सेशनला रात्री मुलं जॉइन होतात का? होतात. होतात. किती होतात? मी तुम्हाला सांगतो. ऑलमोस्ट लक्षात घ्या. 100 प्लस स्टुडंट सध्या आहेत. माझ्यासाठी तो आकडा खूप मोठा आहे. पण मला माहिती आहे 12वीला जवळ-जवळ 4,00,000 मुलं. ओके, ओके, ओके. 4,00,000 मुलं तरी सीईटीची एक्झाम देत आहेत. त्यातले सध्या 100 माझ्यापर्यंत पोहोचलेत. चांगली गोष्ट आहे. तो आकडा वाढवायचा आहे मला. मी प्रयत्न करतोय. लाईव्ह लेक्चरमध्ये अडचणी येतायत आम्हाला. काल इंटरनेटचाच थोडासा इश्यू झाला होता, लक्षात घ्या. ओके. पण मुलं नाराज नाहीयेत. मुलं जॉइन होतायत. का? तुमचा मी कॉन्फिडन्स वाढवतोय. बरं, हे कशासाठी? आपल्याला 100 पर्सेंटाइल मिळवायचेच आहेत, लक्षात घ्या. प्लीज इंटिग्रेशनचे लाईव्ह सेशन बघा. पुस्तकातले ॲज इट इज क्वेशन्स आहेत. मी तुम्हाला सांगतो. एका स्टुडंटचे पालक मला कोल्हापूरमध्ये भेटले. आजच भेटले, लक्षात घ्या.
सांगलीवरून ते भेटायला आले होते आणि त्यांनी मला सांगितलं, की ते माझे सगळे लेक्चर बघतात आणि त्यांना पण ते कळून चुकलंय, की पुस्तकातलं ॲज इट इज येतंय आणि ते बऱ्याच मुलांना ते हेल्प पण करतायत. अजून ज्युनियर्सला म्हणूया आपण किंवा त्यांचा मुलगा जेव्हा 12वी ला होता, तेव्हा त्यांच्या मुलाला ते माझं लेक्चर बघून सांगायचे, की त्यांनी मला अजून आठवतंय आज बोललेलं वाक्य, की तुमचे लेक्चर्स त्यानं बघितले आणि म्हणून तर त्याला बोर्डला 79% पडले. चांगले मार्क आहेत बोर्डला. 75चा क्रायटेरिया तर त्यानं क्रॉस केला होता ना. तर मेन पॉइंट काय आहे बघा मी तुम्हाला सांगतो. सगळं माहिती आहे. तुमची तयारी कितपत आहे? हां, तुम्ही किती अभ्यास करताय हे इम्पोर्टंट आहे. प्रश्न येतात मला माहिती आहे ना, पण तुम्हाला उत्तर सांगायला जमत नाही. ऑफलाईन क्लासमध्ये मी विचारलं. बघा प्रश्न काय? Which metal is used in the preparation of Grignard's reagent? एक टॉपर आहे, नाव सांगत नाही, पण तो व्हिडिओ हा बघणार मला माहिती आहे. टॉपरने पटकन उत्तर दिलं, RMGX. अरे म्हणलं मी प्रश्न काय विचारलाय? Which metal is used in preparation of Grignard's reagent? प्रॉब्लेम लक्षात आला का? ही जी सेमी इंग्लिश किंवा मराठी मीडियम मधली मुलं आहेत ना, ह्यांना प्रश्नांचे अर्थ कळत नाहीत. विचारलंय मेटल कुठलं यूज होतं? उत्तर आहे फक्त मॅग्नेशियम. RMGX सांगितलं. मग असं तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होतोय बरं का. तुम्ही प्रॅक्टिस वाढवा. ओके. फिजिक्स थोडंसं टफ वाटतंय तेही ईझी वाटेल माझ्याबरोबर तुम्हाला. मॅथ्स तर खूप ईझी चाललंयच आपलं. इंटिग्रेशन थांबवलंय आपण थोडंसं. पार्शियल फ्रॅक्शन घ्यायचंय. पुन्हा मी काय करणार आहे सांगतो क्लिअरली. इंटिग्रेशनचे बोर्डला आलेले सगळे प्रश्न घेणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला टाइप ओळखायला शिकवणार आहे. मग अशासाठी हे आपलं लाईव्ह सेशन तर जॉइन कराच. कॉन्फिडन्स तुमचा वाढलाय तसाच ठेवा. सुट्ट्या जास्त घेऊ नका. गणपतीचा सण आहे, सगळं आहे, देखावे बघायला जायचं सगळं आहे. अभ्यास केला तर जायचं लक्षात घ्या. नाहीतर नाही. अभ्यास करून जायचंय. गणपतीला बघायला डेकोरेशन बघायला जायचंच आहे. पण कधी? अभ्यास कंप्लीट करून. ठीक आहे मग हा व्हिडिओ थांबवतोय. लाईव्हला जॉइन व्हा. ऑल द बेस्ट.